असं म्हणतात का दहावीचा एकतरी मित्र सोबत असला पाहिजे, पण आम्ही एवढे नशिबवान का आमचे सगळे दहावीचे मित्र आज पण एकत्र आहेत. आणि नुसते एकत्रच नाही तर दरवर्षी आवर्जून 2 दिवसासाठी का होईना पण कुठंतरी फिरायला सोबत जाते. आणि कुठं जरी जायचं असेल तरी पहिलं ठिकाण हे नेहमी देवदर्शनाचंच राहतं. गणपती बाप्पा तर रामकृष्ण हरी मंडळी, आम्ही सुरुवात केली होती अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या कुकडी नदीच्या काठावर असलेला विघ्नहर गणपती बाप्पापासून. आणि सकाळचं सूर्योदयापूर्वीचं फ्रेश वातावरण आमच्या उत्साहामध्ये आणखी भर पाडीत होतं. पहिलं मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि मग निघालो बाप्पाच्या दर्शनाला. आणि अष्टविनायकांमध्ये रांजणगावच्या महागणपती बरोबर इथले फक्त विघ्नहर बाप्पाच असावेत, ज्यांच्या मंदिराला किल्ल्यासारखी तटबंदी. आणि नुसतं एवढंच नाही तर मंदिराचा कळस सुद्धा सोन्याचा आहे. तर चला मग आता मंदिराच्या गाभाऱ्यात ओझरच्या विघ्नहर गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. आणि काही म्हणा, बाप्पाला पाहिल्यावर खरंच असं वाटतं का आता आपले सगळे विघ्न दूर झाले. काय ती मंदिरासभोवतालची किल्लेदार तटबंदी, काय ती मंदिरासमोरची दगडी दीपमाळ, काय तो तिथला पौराणिक वस्तूंचा साठा, काय ते तिथं फॅन परिवाराचं मिळणारं प्रेम, काय ते मंदिरा शेजारचं निसर्गरम्य विघ्नहर उद्यान, काय ती मंदिर परिसरातली स्वच्छता आणि सोयी सुविधा, सगळंच एकदम रामकृष्ण हरी होतं.